अनेक दिवसांपासून सर्वांनाच ज्या निकालाची अपेक्षा होती तो आज निकाल लागलेला आहे। आपल्यासोबत मंडणगड दापोली खेड मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम आहेत। दादा, एबीपी माझामध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। आज जो निकाल लागलेला आहे या संदर्भात आपली काय? मी एवढंच म्हणेन की उद्धवजींचं अज्ञान, स्वतः पक्षप्रमुख म्हणून पक्ष चालवत असताना स्वतःच्या पक्षाची घटना देखील त्यांना माहिती नव्हती। 2018मध्ये ती प्रतिनिधी सभा होती की निवडणूक होती, हे देखील त्यांना निवडणूक आयोगाने त्यांना सिद्ध करता आलं नाही। आणि एकंदरीत आजच्या निकालाचा तुम्ही जर का पाया धरलात, 1999ची शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरली गेलेली आहे। आणि त्या घटनेमध्ये काय म्हटलं आहे, मी फक्त एवढंच म्हणेन, एकच पॉईंट त्याच्यामध्ये मी जास्त जोर देईन, आमदारांना त्याच्यामध्ये विधिमंडळामधील गटनेता निवडायचे अधिकार दिलेले आहेत। म्हणजे बहुतांश आमदार म्हणजे मेजॉरिटी आमदारांना शिवसेनेच्या विधिमंडळातील गटनेता नेमायचे अधिकार दिलेत। म्हणजेच आम्ही सर्वांनी जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांची गटनेता म्हणून नेमणूक केली, पुनर्नेमणूक केली, तीच योग्य आहे। आणि गटनेता जर का योग्य ठरला असेल तर अर्थातच पुढच्या सगळ्या गोष्टी त्याच्या आधारानेच ह्या योग्य ठरल्या। आणि म्हणून मला वाटतं आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा त्याकरता आहे की म्हणजे मेजॉरिटी आमदार जिथे असतील तिथे शिवसेना पक्ष ह्याच्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे। आता आरोप करतायत आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, असे दावे करतायत आम्ही हायकोर्टात जाऊ, कुठे जायचं असेल तिकडे त्यांनी जावं। जे घटनेमध्ये आहे ते तर बदलणार नाहीत ना, ते तर बदलू शकणार नाही आहेत। 1999चं जे शिवसेनेची घटना आहे, ह्याचं कारण असं आहे की 1918 साली 2018 साली ज्या वेळेला ही शिवसेनेची सभा झाली असं ते म्हणतायत, निवडणूक आयोगाकडे त्यांनी सादर करून ते तिथे रजिस्टर करून घेणं गरजेचं होतं, जे त्यांनी केलं नाही। आणि दुसरी त्यांची मोठी चूक अशी होती की स्वतःला पक्षप्रमुख म्हणून स्वतःला पक्षामध्ये सगळे अधिकार ठेवणं हे देखील घटनाबाह्य आहे। ते जे स्वतःला म्हणून घेत आहेत की घटनेचे फार मोठे ते संरक्षणकर्ते झालेत, मग स्वतःच तुम्ही तुमच्या शिवसेनेच्या घटनेमध्ये कसं काय तुम्ही एका व्यक्तीला सगळे अधिकार देऊ शकता, हे देखील घटनेच्या बाहेर आहे ना। आणि त्याचा आधार घेऊनच आजचा हा निकाल लागला आहे। आणि म्हणून मला वाटतं आता त्यांनी कितीही वल्गना करू द्यात, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ द्यात किंवा कुठेही जाऊ द्यात, आता आजचा जो निकाल आहे हाच निकाल कायम ठेवला जाईल। आणि उलट त्यांनी आभार मानले पाहिजेत, त्यांनी ते नशीबवान ठरलेत, ते अपात्र झाले नाहीत। नाहीतर आमचा 100% अंदाज होता की ते अपात्र होतील। परंतु ठीक आहे, आता 5-6 महिनेच उरलेत, 5-6 महिन्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं आहे, त्याला चित्र स्पष्ट होणारच आहे। आत्ता ते 6 महिने त्यांनी विधिमंडळाचा आनंद घ्यावा, 6-7 महिने, त्यानंतर त्यांना विधिमंडळ बघायला मिळणार नाही। दादा, एक या सर्व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपली जी साक्ष होती ही सर्वात फार महत्त्वाची ठरलेली आहे। नाही बघा, शेवटी साक्षीदार म्हणून माझं नाव ज्यावेळेला दिलं त्यावेळेला मी फक्त सत्य सांगितलेलं आहे, मी काही वेगळं केलंच नाही। तिथल्या समोरच्या वकिलांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून माझ्याकडनं खोटं काही समोर येईल का असं त्यांनी प्रयत्न केले काढून घ्यायचा, परंतु मला सत्यच बोलायचं होतं। जे घडलं ते मी सगळं तिथे स्पष्ट सांगितलं। शिवसेनेची 1999ची घटना ही ग्राह्य धरली जाते, हे निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये स्पष्ट झालेलं होतं। त्याच वेळेला त्याच्या आधारेच निवडणूक आयोगाने पण निकाल दिलेला आहे। थोडाफार अभ्यास मी देखील केला होता वकिलांना सामोरं द्यायच्या अगोदर, आणि मग त्याच्या अभ्यासाच्या आधारे तिथे मला व्यवस्थित उत्तर देता आली। आणि शेवटी मी जसं म्हटलं तसं मी काही वेळेला म्हटलं होतं की मी सत्य फक्त मांडलेलं आहे। खोटं म्हणजे ज्या दिवशी त्यांनी 21 तारखेला चौधरी ह्यांची तिथे गटनेते म्हणून नियुक्ती झाली असते त्यांनी तिथे मिटिंग दाखवलेली आहे, मुळात ती मिटिंगच झाली नव्हती। खोटं त्यांनी कागदपत्र तयार केली गेली होती। 22 तारखेला झालेली मिटिंग त्यांनी 21 तारखेला दाखवली, कारण 22ला आम्ही सगळेच निघून गेलो होतो। 21ला रात्री मी वर्षावनं निघून जाऊन मी शिंदे साहेबांना मी जॉईन झालो होतो, आणि माझी सही मग 22ला असू शकत नाही, बहुतेक आमदारांची सही 22ला असू शकत नाही, म्हणून त्यांनी ती मिटिंग खोटी 21ला दाखवली आणि मेजॉरिटी दाखवायचा प्रयत्न करायची नव्हती त्यांच्याकडे। आणि मला वाटतं अशी ही खोटी कागदपत्र दाखवून त्यांनी जे तिथे सादर करायचा प्रयत्न आणि मला उलट प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, तिकडे ते फसले। माझ्या उत्तरांमध्ये ते फसले। त्यांना अपेक्षित उत्तरं मी त्यांना दिली नाहीत, परंतु आम्हाला अपेक्षित असलेली उत्तरं ही तिथे रेकॉर्डवरती आली, आणि त्याचा आधार कुठेतरी आज ह्या निकालामध्ये घेऊन अध्यक्ष महोदयांनी निकाल दिलेला आहे। दादा, आज खरी शिवसेना कोणाची आहे हा निकाल आपल्या बाजूने लागलेलाच आहे। दुसरा निर्णय जो होता अपात्रतेचा, तो दोघांनाही दिलासादायक लागलेला आहे। नाही, मी तेच म्हणेन परत, आम्ही अपात्र होणार नाही ह्याची आम्हाला 100% खात्री होती, कारण अपात्र आम्हाला करावं असं कुठल्या आधारे म्हटलं होतं, त्यांनी आम्हाला अध्यक्षांच्या निवडणुकीला जे आम्हाला व्हीप बजावलं होतं आणि त्या व्हीपच्या विरोधामध्ये आम्ही तिथे मतदान केलं, म्हणून आम्ही अपात्र।
असं त्यांचा दावा होता. मुळात तो व्हीपच आज लागू झाला नाही. त्यांचा व्हीपच नाकारला गेलेला आहे. त्यांचा व्हीप म्हणजे त्यांची व्यक्ती जी नेमली गेली होती ती व्यक्तीच नाकारली गेली असेल, आम्ही अपात्र व्हायचा संबंधच येत नाही. आणि म्हणून मला वाटतं आता त्यांना अपात्र का केलं गेलं नाही ते निकाल म्हणजे त्यांनी काय वाचन केलं हे मला माहिती नाही अजून. नक्कीच ते वाचल्यानंतर मी त्याचं विश्लेषण करू शकेन. परंतु आम्ही अपात्र होणार नाही ह्याची आम्हाला 100% खात्री होती. माझं मी उदाहरण देतो. मला व्हीप त्यांनी कशाद्वारे दिलं ते ईमेलद्वारे दिलं. माझं ईमेल आयडी चुकवलेलं आहे. म्हणजे शिवसेनेचं त्यावेळेचं पक्ष कार्यालय किती तत्पर होतं बघा. माझा ईमेल आयडी चुकवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा ईमेल आयडी देखील चुकीचा ईमेल आयडी त्यांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये आहे. त्याच्यावरती त्यांनी व्हीप पाठवलेला आहे. म्हणजे पक्ष काम करत असताना पूर्णपणे मुख्यमंत्री पदाची लालसा इतकी त्यांच्यामध्ये त्यांनी अंगीकृत करून घेतली होती की त्यांना दुसरं कुठलंच भान राहिलं नव्हतं. पक्ष सांभाळायचं भान राहिलं नव्हतं, आमदारांना सांभाळायचं भान राहिलं नव्हतं, शिवसैनिकांना सांभाळायचं भान राहिलं नव्हतं. फक्त वर्षावरती बसणं, 24-24 तास वरथावाची स्वतःच्या वैयक्तिक बैठका करत राहणं, आमदारांना भेटायचं नाही, फक्त ह्याच्यामध्ये ते मग्न होते आणि त्याच्यामुळे त्यांचं आज हे नुकसान झालेलं आहे. दादा, खरं तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. या आनंदाच्या दिवशी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की हे जेवढे तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांना एक इच्छा आहे किंवा त्यांची एक अपेक्षा आहे की पुढचे जे 8 महिने तुमचे राहिलेले आहेत, या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमचे दादा मंत्री व्हावेत. हे मंत्रिपदासंदर्भात काय सांगा? नाही, मंत्री बघा, शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आमचे आमदार, आमचे नेते हे मंत्री व्हावेत किंवा अजून पुढे जावेत, बरोबर की नाही. परंतु ठीक आहे, माझी पहिली टर्म आहे, मला कुठली मंत्रिपदाची लालसा नाही आणि पुढे राजकीय भवितव्य मला भरपूर आहे असं मी तरी मानतो. आणि चांगलं काम करत जायचं, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळतं. आणि मला वाटतं आजही निकाल काय लागेल ह्याचा कुठलाही विचार न करता मी माझ्या मतदारसंघामध्येच मी आता आहे. माझ्या मतदारसंघामध्येच मी कार्यक्रम मी पूर्ण दिवस घेतले होते. आजही मी माझ्या एका जवळच्या कार्यकर्त्यांच्या मी घरी आलेलो आहे. मला वाटतं मंत्रिपद हे ज्या वेळेला 2 गोष्टी असतात, एक तर नशीब लागतं आणि शेवटी राजकीय गोष्टी घडामोडी ज्या घडत असतात त्याला योग्य वेळ यावी लागते. मला वाटतं ती लवकरच जुळून येईल आणि जेव्हा केव्हा येईल त्यावेळेला नक्कीच कार्यकर्ते हे समाधानी होतील ना. नक्कीच. रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, लोटे, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.